ठाणे विधानसभा मतदारसंघ अंतर्गत शेठ जयंतीलाल त्रिभुवनदास ठाणावाला महाविद्यालय खारकराळी येथे FYGC विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत मतदान जनजागृती अभियान कार्यक्रम आज घेण्यात आला। या कार्यक्रमात स्वीप टीमनं शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि सहभागातून मतदान टक्केवारी कशी वाढेल याविषयी मार्गदर्शन केलं। तसंच मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी त्यांच्या पालकांना तसंच नागरिकांना करून द्यावी असं आवाहन त्यांना यावेळी करण्यात आलं। तसंच विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती घोषवाक्य उपक्रम राबवण्यात आला। मुख्याध्यापक आणि इतर सर्व शिक्षक वर्ग यांचे यावेळी मोलाचं सहकार्य लाभलं। येणाऱ्या 20 मे रोजी न चुकता आवश्यक मतदान करावं असं आवाहन शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांनाही यावेळी करण्यात आलं। ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेसचं संचलन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडते। यासाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आलाय। एकाच कंत्राटदाराकडून 486 कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून 3 वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला 37,89,00,000 रुपये मोजावे लागणार आहेत। टप्प्याटप्प्यानं हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत। ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रिक बससह AC बसही येत आहेत। सध्या परिवहनच्या ताफ्यात 424हून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर 360 बसेस सुरू आहेत। काही बसेस तांत्रिक कारणांमुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या आहे। परिवहनमध्ये जवळपास 150 ते 200 वाहकांची कमतरता जाणवते। हे वाहक भरण्यात आले तर आणखीन 65 ते 70 वाहकांची कमतरता येणार असून पहिल्या टप्प्यात 25 वाहक येणार आहेत, त्यांचं प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यात 37 वाहक दाखल होणार आहेत, त्यांचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनानं दिली आहे। प्राप्त निवेदनानुसार मेसर्स GA डिजिटल वेबवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रतिकर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्याच्या प्रचलित दराप्रमाणे आहेत। निविदेत आणि वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले। त्यानुसार 3 वर्षांकरिता 37,89,28,368 रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। श्री
कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाची स्वागत यात्रा मंगळवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे। यावर्षीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्वागत यात्रेत सहभागी होतील। यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत। सकाळी 7 वाजता श्री कोपिनेश्वर पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल। प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी आणि इतर पादचारी जांभळी नाका रंगो बापूजी चौक या मार्गानं दगडी शाळेकडे निघतील। त्यावेळी तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचं रूपांतर भव्य अशा स्वागत यात्रेत होईल। ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा, हरिनिवास चौक, गोखले रोडपर्यंत येईल, तर पुढे राममूर्ती मार्ग, पुन्हा गाडगीळ चौक, तळापाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात येईल। मंदिरात आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल। या निमित्तानं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे। 7 ते 9 एप्रिल दरम्यान भव्य रांगोळी प्रदर्शन गावदेवी मैदान या ठिकाणी करण्यात आले। याच कालावधीत फोटो सर्कल आयोजित प्रदर्शन कोपरी प्रांगण येथे करण्यात आले। तर रविवारी 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 ते 8 मध्ये कोपिनेश्वर प्रांगण येथे नृत्यधारा, सायंकाळी 8:30 ते 10 मध्ये दशावतार नाटक, तर सोमवारी 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान कोपिनेश्वर प्रांगण येथे महिला पौराहित्य वर्गाचं रुद्रपठण, तसंच याच दिवशी तलावपाळी मासुंदा तलाव येथे 7:30 ते 8:15 दरम्यान दीपोत्सव आणि 8:30 ते 9 दरम्यान कोपिनेश्वर प्रांगण येथे नांदी, तसंच सायंकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत कोपिनेश्वर प्रांगण येथे शिवराज्याभिषेक नृत्य नाटिका सादर करण्यात येणार आहे। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेत यंदा प्रबोधन करणारे सायकलस्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिकं, ड्रम, झेंबे वादन, एरियल कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणारे चित्ररथ यामधून समर्थ भारत, श्रेष्ठ भारताचं दर्शन घडणार आहे। राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे 350वा राज्याभिषेक दिनानिमित्तानं राज्याभिषेक दिन महत्त्व चित्ररथ, सन्मान स्त्री शक्तीचा, जागर नारी शक्तीचा आदी विषय घेऊन महिला बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत। आत्तापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ही यात्रा संपन्न करतच असतो, पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या 21व्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। आत्तापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो, कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते। आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तरुण तडफदार नेतृत्व आहेत आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं, आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण शाळा, कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी, त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो। मॅडम, एकूण किती चित्ररथ असणार आहेत आणि चित्ररथांची थीम काय असणार? साधारण आपण 3 विषय दिलेले होते यावर्षी थीमसाठी। एक श्रीराम, दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा 350व्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत, अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती आणि साधारण 55 ते 60 प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ 15 ते 20 सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील। उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना 400 पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले। ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली।
महायुतीचा पहिलाच मेळावा होतोय, तोही ठाण्यात होतोय. त्यामुळे हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला काहीही माहीत नाही. मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाण्याचे पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. या मेळाव्यात आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, नजीब मुल्ला, माधवी नाईक, मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते. महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल जेथे उमेदवारी जाहीर होण्याआधीच मेळावा होत आहे. प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायची नसते. आपण काय केलं हे लोकांना सांगावं लागेल असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं. इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांचं नाव आहे. मात्र आमच्यात मतभेद आणि मनभेद नाहीत. कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. महायुती या निवडणुकीला महाराष्ट्रामधून 45+ बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे. जागा कोणाला असणार, उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही. माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात 400+ बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, कवाडे गट, इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळेजण आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागलेतो आणि त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय.